नमस्कार मैत्रिणींनो, मी निशा आर्ट आणि कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। कुकिंगचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि नवरात्र पण चालू आहे, त्याच्यामुळे मी असे ठरवले की आपण कडाकणीचा व्हिडिओ टाकला तर कसे होईल। हे बघा, खूप मस्त असं कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा ह्या कडाकण्या केल्या आहेत। तुम्ही बघू शकता, छान आहेत ना। बघा, एकदम अशा खुसखुशीत अशा कडाकण्या झालेल्या आहेत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग कडाकणे करायला आपण सुरुवात करूया। कडाकणे करण्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय आणि 2 वाटी मैदा घेतला आहे। मैदा चाळून घेतला आहे, रवा पण मी चाळून घेतला आहे। चवीपुरतं मीठ आणि मोहनसाठी मी तेल वापरणार आहे। आता जर तुमच्याकडे रवा जर जाड असेल तर तुम्ही रवा चाळून थोडा मिक्सरला फिरवू शकता आणि हे सगळं आपण चाळून घेणार आहोत। चाळून एकदम साफ करून घ्यायचं आहे। आता हे मी आधीच चाळून ठेवलेलं आहे। जर तुम्हाला जर थोड्याच करायचे असेल तर 1 वाटी मैदा आणि अर्धा वाटी रवा तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता। आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले। मी गोड कडाकणे करत नाहीये, फक्त मिठाच्याच करणार आहे। तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही पिठी साखर टाकू शकता। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय। आणि आपल्याला आता ह्याच्यासाठी मोहन तयार करायचे। आता आपण 1 वाटी रवा आणि 2 वाटी मैदा घेतलाय। मग एका वाटीला 2 टीस्पून तेल आपण घेणार आहोत, म्हणजे 3 वाट्यांचे 6 टीस्पून तेल, म्हणजे 6 चमचे तेल घेणार आहे बरं का। 1 2 3 4 5 आणि 6। तेल जास्त पण व्हायला नकोय मोहन, नाही तर जर जास्त मोहन झालं तर कडाकणे तळताना त्याच्यामध्ये तीळ राहतं। 6 चमचे आपण तेल घेतलं आहे आणि ते एकदम चांगलं आपण उकळून घेणार आहोत। एकदम कडक करायचं आहे। तेल एकदम चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे, ते आपण आता आपल्या पिठामध्ये टाकूया। बघा, आवाज येतोय ना पिठाचा। आता हे हाताने नाही हलवायचं बरं का, कारण की तेल खूप गरम असतं, हाताला चटका बसेल। त्यामुळे चमच्याने हे चांगलं हलवून घ्या। थोडंसं गार झालं तर मग तुम्ही हाताने हलवू शकता। हे तेल सगळ्या पिठाला असं सारखं लागलं पाहिजे, म्हणजे आपलं मोहन चांगलं झालं असं समजायचं। पिठाला एकदम हे मोहन सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रमाणे। आता काय करायचं, थोडंसं पीठ हातात घ्यायचं मुठीत आणि असं एकदम दाबून बघायचं। जर पिठाचा असा गोळा होत असेल तर समजायचं पीठ आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण हे चपातीला कसं मळतो त्याप्रमाणे हे पीठ आपण मळून घेणार आहोत। बघा, आता हे पीठ मळून झालेलं आहे आपलं। आता हे ना आपल्याला एक 15-20 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते चांगलं भिजेल।
ह्याच्यावर तुम्ही एखादा ओला करून सुती कपडा जरी टाकला तरी चालेल, नाहीतर एखाद्या पातेल्याच्या खालती झाकून ठेवलं ना तरी पण चालेल. आता तुम्ही इकडे बघू शकता 15 ते 20 मिनिटं झालेली आहे आणि आपलं पीठ एकदम तयार झालं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त मऊ पण नाही आहे पीठ. आता मी इथं पोलपटावर थोडंसं तेल घेतलंय आणि ते थोडंसं मळून घेणार आहे पीठ. हे असं जरा चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे जो रवा आपण टाकलाय ना तो चांगला हे होईल, मऊ होईल अजून. त्याचबरोबर मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यात तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे. आमची इथे 5व्या 7व्या आणि 9व्या माळेला कडकण्या घालतात. आता ह्याचा मी छोटासा एक गोळा केलाय आणि एकदम पातळ अशी कडकणी लाटणार आहे. त्याप्रमाणे मी सगळ्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत. ह्या प्रमाणामध्ये साधारण 30 ते 35 कडकण्या होतात बरं का. आणि अशी एक छोटीशी लाटून घेतली आहे आणि त्याला असे छोटे छोटे होल पाडून घेतले. म्हणजे खूप होल नाही पाडायचे, आपले एक 7-8 होल पाडायचे, म्हणजे ते फुगणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. इथे आता आपलं तेल गरम झालं आहे आणि मी इथे 5-6 कडकण्या करून लाटून घेतल्या आहेत. आता मी तुमच्यासाठी थोड्याच त्या मी लाटून घेतल्यात आणि त्या मी तुम्हाला आता तळून दाखवणार आहे. आपल्याला गॅसची फ्लेम थोडंसं मध्यम आकारात घ्यायची आहे. म्हणजे जास्त मोठा पण गॅस नाही घ्यायचा आणि जास्त बारीक पण नाही ठेवायचा आहे. मोठा केला तर ह्या कडकण्या सगळ्या लाल होतील आणि बारीक ठेवला तर मऊ पडतील. अर्धा 1 मिनिट लागतो एक कडकणी तळायला. आणि अजिबात तेल राहत नाही कडकणीला. अशा पद्धतीने जर तुम्ही कडकण्या केल्या तर एकदम खुसखुशीत होतात आणि तेलकट होत नाही अजिबात. एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे ही. आणि पांढऱ्या शुभ्र होतात कडकण्या ह्या. हो का, दिसतात ना. कशा वाटल्या मग कडकण्या? चला मग करायला घ्या आणि तुमच्या कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. हे बघा इकडे तुम्ही बघू शकता है ना, एकदम कडक झालेत ना, खुसखुशीत आणि कडक. तसे एक एक करून कडकणी आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि तेलात टाकलं काय करायचं, असं झाऱ्याने ना त्याला अशी खालती दाबायची. म्हणजे काय होईल, ही आपली ना कडकणी पुरीवाणी फुगणार नाही. जर पुरीवाणी फुगली तर ती आपली खुसखुशीत होणार नाही, म्हणजे मऊ पडेल कडकणी. कडक आणि खुसखुशीत होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला झाऱ्याने ही दाबून घ्यायची आणि तळून घ्यायची आहे.